तुम्ही कारमध्ये काही मौल्यवान वस्तू ठेवली आहे तर सावध राहा, कारण तुमच्या कारमधील वस्तू लंपास होण्याची शक्यता आहे। ही बातमी पाहिली तर तुम्हाला कळेल की असं आम्ही का सांगतोय ते, कारण बदलापूरच्या अजय धुळे या तरुणाला बसलाय त्याचा एक धक्का। त्याच्या कारमधून चक्क 50,000 रुपये लंपास झाले। चोरीचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालाय। त्याचं घडलं होतं असं की अजयची गाडी पंक्चर झाल्यानं तो गॅरेजवर थांबला आणि गॅरेजवर थांबलेल्या अजयनं कारमधून पैसे काढले आणि पैसे देण्यासाठी तो गेला आणि दोन व्यक्ती वेगवेगळ्या दिशेने येऊन त्याच्या समोर उभ्या राहिल्या आणि त्यांनी अजयला त्याची कार दिसू नये याची खबरदारी घेतली आणि त्याच्यानंतर एक तिसरा चोर कारच्या बाजूने फेऱ्या घालत कारचा दरवाजा उघडा आहे की नाही हे तपासत होता आणि मग दरवाजा उघडा असल्याची खात्री झाल्यानंतर चौथा चोर बाईक घेऊन आला आणि त्यावेळेला कारजवळच्या चोरानं कारचा दरवाजा उघडून कारमधील पैसे चोरले आणि बाईकवरून दोघंही निघून गेलेत आणि त्यांच्या पाठोपाठ अजय समोरची दोघंही बाईकवरून निघाले। चोरट्यांची टोळी जी आहे ती अजयनं बँकेतून पैसे काढल्यापासून त्याच्यावर पाळत ठेवून होती। सीसीटीव्ही फुटेजनुसार पोलिसांनी त्यांचा तपास सध्या सुरू केलेला आहे। किशोर पगारे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। तर किशोर, अगदी कसं सराईतपणे ही चोरी झालेली आहे, म्हणजे डोळ्यात देखत 50,000 लंपास करण्यात आले। जी बदलापूरच्या आपटेवाडीतली ही घटना आहे। हा एक इंटेरियर डेकोरेटर आहे अजय धुळे, याचा ज्यावेळेस तो एटीएम मध्ये गेला तेव्हापासून त्याचा पाठलाग करत होती ही टोळी। जवळजवळ एक 6 जण या टोळीमध्ये असण्याची शक्यता आहे। ज्या पद्धतीने तो जसा फॉलो होता तसं एखाद्या सिनेमाच्या प्रमाणे त्यांनी त्याचा पिछा केला। नक्कीच किशोर, तुम्ही असंच आपल्यासोबत राहा। आपल्यासोबत अजय धुळे आहेत ज्यांच्यासोबत हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। अजयजी, नेमकं काय घडलंय ते सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आम्ही पाहतोच आहे, मात्र तुम्ही एवढी मोठी रक्कम गाडीमध्ये असताना गाडी अशीच लॉक न करता त्या ठिकाणी गेलेला आहात, नेमकं काय घडलं होतं त्यावेळेला? त्यावेळी झालं असं की मी गाडीच्या समोर उभा होतो, त्यामुळे मला असं वाटलं की असं काय होईल, कारण गाडी पंक्चर करण्यासाठी गाडी तिथे लावलेली आणि दोन व्यक्ती आले, माझ्या समोर उभे राहिले, जेणेकरून मला ती गाडीमध्ये काय होते ते दिसलं नाही। आणि तेवढ्यात तिकडनं बाईकवर दोन व्यक्ती आले आणि एक यावा एफजी आणि युनिकॉर्न बाईक होती। त्या बाईकवरनं दोघे जण आले आणि एकाने डोर उघडला आणि जिथे पैसे ठेवलेले त्याला ही पण माहिती होती की पैसे मी बरोबर कुठे ठेवलेत। पैसे घेतले आणि बाईकवर बसून निघून गेले आणि मग ते गेल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ जे दोन व्यक्ती माझ्या समोर येऊन उभे राहिले नाही ते पण फोनवर बोलत निघून गेले। तुमच्या समोरचे व्यक्ती बोला। बँकेमध्ये त्याचे दोन व्यक्ती होते, ते बँकेमध्ये सुद्धा माझ्यासोबत होते। विजय बँकेमध्ये जेव्हा आम्ही होतो त्यावेळी ते दोन व्यक्ती तिथे होते, त्यांचे पण फुटेज मी आज पोलिसांकडे जमा केले। आणि आज जशी घटना माझ्या बरोबर काल घडली तशी आज सुद्धा माझ्या मित्रासोबत झालं आणि त्याची रक्कम पण तेवढीच आहे, 50,000। ती दोघं जे तुमच्या समोर उभे होते ते तुमच्याशी काही बोलत होते का त्यावेळेला? माझ्याशी काहीच बोलले नाही। ऍक्च्युली माझा वर्कर तिथे माझ्यासोबत होता, त्याला 10,000 मी देण्यासाठी 10,000 गाडीतनं काढले आणि बाकी 50 गाडीत ठेवले। आता पोलीस काय म्हणतात हे संपूर्ण प्रकरणावर? पोलिसांची काय तपास चालू आहे, ते होतात की आम्ही माणसं लावलेत, चौकशी चालू आहे आमची वगैरे, त्यांचा रिस्पॉन्स चांगलाच आहे। आता पण पोलीस स्टेशनलाच आहे। नक्कीच धन्यवाद अजयजी, तुम्ही आमच्याशी या संदर्भात सविस्तर बोलण्यासाठी। अजय धुळे ज्यांच्यासोबत हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे ते स्वतः आपल्यासोबत होते। किशोर पगारे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। किशोर, अजय यांनी सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी नेमकं काय घडलेलं होतं। ज्यावेळेला ते बँकेत गेलेले होते त्यावेळेला त्यांच्या समोर जे व्यक्ती बोलत उभे होते फोनवर ते व्यक्ती बँकेमध्ये सुद्धा होते, म्हणजे पूर्णपणे पाळत ठेवूनच हा संपूर्ण प्रकार घडवण्यात आलाय। नक्कीच हा पाळत ठेवून आलेला प्रकार आहे, कारण की ह्या या अशा ज्या टोळ्या असतात तर सक्रिय असतात, त्या ह्या अशा नवोदित तरुणांना हेरतात आणि व्यक्ती जी असते ती कोणत्याही प्रकारे जर घाई गडबडीत असते, आपल्या कामात असते, अशाच प्रकारे त्या लोकांना फसवतात। या सक्रिय टोळीला पोलिसांना पकडण्यात अजूनपर्यंत यश आलेलं नसलं तरी सुद्धा त्यांनी अजयला आश्वासन दिलेलं आहे। त्याचप्रमाणे आपल्याशी पोलिसांनी बदलापूर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी बोलताना सांगितलेलं आहे की लवकरच त्यांच्या मुसक्या आवळण्यात येतील। मात्र आता पोलीस यावर कोणत्या प्रकारची भूमिका घेते आणि सीसीटीव्ही आधारे कशा प्रकारे यांचा तपास केला जाईल हे आता लवकरच निष्पन्न होईल असं वाटतं। नक्कीच धन्यवाद किशोर दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। या ठिकाणी आपण पाहताय कारमध्ये मौल्यवान
वस्तू जर तुम्ही ठेवत असाल तर जरा सावधान राहा, कारण जे पीडित आहेत अजय धुळे त्यांची जवळपास गाडीमध्ये ठेवलेले 50,000 चोरांनी लंपास केलेले आहेत, त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आलेली होती आणि एका कामासाठी ते गाडीच्या बाहेर उतरले काही क्षणासाठी आणि त्यांच्या गाडीतली 50,000ची रक्कम जी आहे ती लंपास करण्यात आली आहे.